हिमोग्लोबिनची कमतरता आहे। आजच्या भागात जे घडणार आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसेल, कारण प्रिया आता थेट सदा आणि मैनाच्या जीवावर उठलेली आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सायली आणि अर्जुन वेळेत पोहोचणार का? मैनावती आणि मागच्या भागात आपण पाहिलं, प्रिया खूप मोठा प्लॅन करत होती आणि सदा व मैना अचानक गायब होतात, ज्यामुळे सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण होते. सुरुवात होते सायली आणि अर्जुनच्या टेन्शनने. दोघेही खूप घाबरलेले असतात. ते लगेच नंदिनीला फोन करतात. सायली घाबरलेल्या आवाजात म्हणते, नंदिनी, सदा आणि मैना गायब झालेत आणि मला वाटतं प्रिया याच्या मागे आहे. इथेच सस्पेन्स वाढतो. सायली पुढे म्हणते, जर आपण लवकर पोहोचलो नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे. नंदिनी लगेच म्हणते, हो, मी लगेच तपास करते. आणि मग सीन कट होतो एका आश्रमात, जिथे वातावरण खूपच विचित्र असतं. तिथं सर्व वृद्धांची हिमोग्लोबिन टेस्ट चालू असते. सदा मैना त्या लाईनमध्ये उभारलेले असतात. डॉक्टर सदा आणि मैनाला तपासतात आणि सांगतात, तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन खूप कमी आहे, तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. इथेच खरी खेळी सुरू होते, कारण प्रिया नर्सच्या वेशात तिथेच असते. कोणीच तिला ओळखत नाही. ती शांतपणे इंजेक्शन भरते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मित असतं. दुसऱ्या बाजूला सायली पुन्हा नंदिनीला फोन करते. नंदिनी, सापडलं का आश्रम? नंदिनी म्हणते, हो, मला सापडले, मी तिथेच चालले, तुम्ही पण लवकर या. इथेच रेस सुरू होते. एका बाजूला प्रिया आणि दुसऱ्या बाजूला सायली नंदिनी. आश्रमात प्रिया इंजेक्शन हातात घेऊन तयार असते आणि ती मनात म्हणते, सदाशिव लोखंडी आणि मैनावती, तुमचे शेवटचे तास आता सुरू झालेत. हा डायलॉग ऐकूनच अंगावर काटा येतो. आता पुढच्या भागात सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, सायली आणि नंदिनी वेळेत पोहोचतील का, की प्रिया तिचा प्लॅन पूर्ण करणार? आणि जर इंजेक्शन दिलं गेलं तर पुढे काय होणार? सविस्तर रिव्ह्यू ऐकूया आज. फक्त ताण, थरार आणि धडकी भरवणारे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. कारण या भागात प्रिया जी चाल खेळते ना, ती पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिया आता फक्त प्लॅन करत नाहीये, ती आता थेट ॲक्शनमध्ये उतरलेली आहे. आणि तिचं टार्गेट आहे सदा आणि मैना. आता सुरुवात होते ती सायली आणि अर्जुनच्या टेन्शनने. दोघांचे चेहरे बघूनच कळतं की काहीतरी खूप मोठं बिनसलंय. त्यांच्या मनात एकच भीती, सदा आणि मैना कुठे गेले? सायली अक्षरशः घाबरलेली असते. ती लगेच फोन उचलते आणि नंदिनीला कॉल करते. नंदिनी, ऐक ना, सदा आणि मैना सापडत नाहीयेत. मला खूप वाईट वाटतंय आणि मला खात्री आहे प्रिया यामागेच आहे. हा डायलॉग ऐकताच आपण प्रेक्षक म्हणूनही टेन्शनमध्ये जातो, कारण आपल्याला माहितीये प्रिया किती डेंजरस आहे. सायली पुढे जे बोलते ना, ते अजूनच धडकी भरवतं. ती म्हणते, जर आपण लवकर पोहोचलो नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून सिच्युएशन अजून सिरियस होते. नंदिनी सुद्धा लगेच सिरियस होते. ती म्हणते, हो, मी लगेच तपास करते. इथेपर्यंत सगळं टेन्शन बिल्ड होतं, पण खरी गेम आता सुरू होते. सीन अचानक कट होतो आणि आपण एका आश्रमात पोहोचतो. तो आश्रम बघितल्यावरच काहीतरी गडबड आहे असं वाटतं. वातावरण शांत आहे, पण थोडं विचित्रही वाटतं. तिथे काय चालू असतं? सर्व वृद्धांची हिमोग्लोबिन टेस्ट चालू असते. सायली पुढे जे बोलते ना, ते अजूनच धडकी भरवतं. ती म्हणते, जर आपण लवकर पोहोचलो नाही तर त्यांच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून सिच्युएशन अजून सिरियस होते. नंदिनी सुद्धा लगेच सिरियस होते. ती म्हणते, हो, मी लगेच तपास करते. इथेपर्यंत सगळं टेन्शन बिल्ड होतं, पण खरी गेल आत्ता सुरू होते. सीन अचानक कट होतो आणि आपण एका आश्रमात पोहोचतो. तो आश्रम बघितल्यावरच काहीतरी गडबड आहे असं वाटतं. वातावरण शांत आहे, पण थोडं विचित्रही वाटतं. तिथे काय चालू असतं? सर्व वृद्धांची हिमोग्लोबिन टेस्ट चालू असते. लाईनमध्ये सगळे उभे आहेत आणि त्यातच सदा आणि मैना पण उभे असतात. आता इथेच सस्पेन्स पीकला जातो. डॉक्टर येतात. ते सदा आणि मैनाला तपासतात आणि म्हणतात, तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन खूप कमी आहे, तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. पहिल्यांदा ऐकल्यावर हे नॉर्मल वाटतं, पण आपल्याला माहितीये हे सगळं नॉर्मल नाहीये. कारण इथेच एंट्री होते प्रियाची. पण ट्विस्ट काय आहे? ती नर्सच्या वेशात आलेली असते.
कोणीच तिला ओळखत नाही. ती इतक्या शांतपणे वागते की कुणालाही संशय येत नाही. ती इंजेक्शन तयार करते, हळूहळू सिरिंज भरते आणि तिच्या चेहऱ्यावर एक खूपच भयानक स्मित असतं. हा मोमेंट खूप पॉवरफुल आहे, कारण इथे प्रेक्षकांना पूर्ण खात्री होते की आता काहीतरी खूप वाईट होणार आहे.